भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं निषेध आंदोलन घेण्यात आलेलं आहे। ते निषेध आंदोलन जे आहे परशुराम धोटे उर्फ बळीराम धोटे यांच्या विरोधामधलं आहे। कारण त्यांनी अतिशय आक्षेपार्ह आणि बदनामीकारक अशी पोस्ट आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर टाकलेली आहे, जी देशाचे पंतप्रधान आणि आमच्या नेत्या ज्या देशाच्या मंत्रीसुद्धा आहेत स्मृतिजी इराणी यांच्या बाबतीमध्ये टाकलेली आहे। म्हणून त्याचा सगळ्यात पहिले आम्ही तीव्र शब्दामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी आणि एक महापौर म्हणून मी निषेध नोंदवत आहे। या ठिकाणी त्यांनी केलं आहे की त्यांचा फोटो म्हणजे व्हायरल केलेला आहे नरेंद्रजी मोदी यांच्यासोबत आणि स्मृती इराणीजी दोन वेगवेगळे फोटोला एक वेगळं कॉम्बिनेशन करून अतिशय घाणेरड्या पद्धतीने तो फोटो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। याच्यावरून तो कोणत्या मानसिकतेचा माणूस आहे आणि कशी त्याच्यामध्ये विकृती भरलेली आहे याचा निषेध करण्याकरता आज आम्ही निषेध आंदोलन केलं। त्याचा पुतळा आम्ही जाळला त्या ठिकाणी, कारण असा विकृत माणूस आपल्या समाजामध्ये असणं हे घातक आहे। जो माणूस कर्मकांडाला देवाधर्माला मानत नाही आणि देवांवर सुद्धा तो आक्षेप घेतो, तो स्वतः म्हणतो की ब्रह्मदेवानी सरस्वतीवर बलात्कार करून तिला विधवासारखं जीवन जगायला लावलं। हा किती मोठा गोष्ट तो करून राहिला आहे, इतकासा माणूस तो आणि स्वतःला समजून काय राहिला आहे। आणि म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आज आपण निषेध आंदोलन केलं। आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषदही घेतो की अशा माणसाला जे काही त्यांनी कथन केलं आहे त्याचं खंडन तर आम्ही करतोच, पण अशा माणसाला समाजामध्ये राहण्याची काहीही अधिकार नाही आहे। अशा माणसाला या चंद्रपूरमध्ये तरी तडीपार करण्यात यावं, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावं। त्यांनी जो हा गुन्हा केलेला आहे, जो फोटो मिक्सिंग करायचं, ते उद्या तो आपल्या आया बहिणींच्या लोकांसोबत सुद्धा करू शकतो, आमच्या बाबतीत सुद्धा करू शकतो। आणि म्हणून असा विकृत माणूस समाजामध्ये राहलेला योग्य नाही, म्हणून आम्हाला त्याच्यावर तडीपारीची कारवाई करावी आणि त्याच्यावर सायबर गुन्हा दाखल करावा। याच्याकरता पोलीस अधीक्षक साहेब, त्याच्यानंतर आम्ही सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणि आमच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांना सुद्धा आम्ही निवेदन हे पाठवत आहोत, जेणेकरून त्याच्यावर कडक अशी कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण असा गुन्हा किंवा अशा पद्धतीचं कृत्य कोणी करू नये याची सुद्धा आम्ही तंबी देतो।